तर मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली। सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी नगरविकास खात्याने समृद्धी शक्तीपीठ महामार्गात ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी असं आव्हान राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिलंय। आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे? काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दामाजी बनतात, ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा आणि अबाल वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा। संजय राऊतांना माझं आव्हान आहे, तुम्ही 1000 कोटी काळ्याचे पांढरे केले, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर ही 1000 कोटी रुपयाचा निधी आता मराठवाड्यातल्या ओला दुष्काळा प्रकरणात मदत केली पाहिजे। संजय राऊत यांनी पत्राचा घोटाळ्यातनं 1000 कोटी रुपये कमावले। या 1000 कोटी रुपयापैकी काही निधी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या बांधासाठी तुम्ही द्यावा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा। दुसऱ्यांनी घोटाळे केले हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरातबाजी मदतीमध्ये येऊ नये। मदत ही अदृश्य सढळ हाताने करावी, कारण शेवटी आपण काही दाखवण्याकरता करत नाही आहे आणि त्यामुळं यातनं काही राजकारणातून मतं भेटण्याचा काय हा प्रसंग नाही आहे। हा तर हृदयातून जनतेला मदत करणे हा भावनिक आणि लोकांना आधार देणारा एक काम आहे। त्यामुळं कुठल्याही मदतीला कुठल्याही पद्धतीच्या अशा काळात तरी म्हणजे पूर परिस्थितीच्या काळात दुष्काळाच्या काळामध्ये कुणीही ॲडव्हर्टाइजमेंट करणार नाही, ही तर आपली जबाबदारी आहे।